आखाती देशातील तणावाच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यात 24 तास नियंत्रण कक्ष, नागरिकांना अफवांपासून दूर राहण्याचे आवाहन. आखाती देशामध्ये सुरू असलेल्या युद्धजन्य तणावाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये निर्माण होणारी संभाव्य चिंता आणि अत्यावश्यक वस्तूंच्या पुरवठ्याबाबत कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी सांगली जिल्हा प्रशासनाने महत्त्वाची पावले उचलली आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयातील पुरवठा शाखेमार्फत 24 तास कार्यरत नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आले असून नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या तक्रारी किंवा अडचणीसाठी थेट प्रशासनाशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालय सांगली येथे सुरू करण्यात आलेल्या या नियंत्रण कक्षामार्फत LPG गॅस तसेच इतर अत्यावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यावर लक्ष ठेवले जाणार आहे. जिल्ह्यातील कोणत्याही भागात गॅस किंवा जीवनावश्यक वस्तूंचा कृत्रिम तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी प्रशासनाने खबरदारी घेतली असून संबंधित यंत्रणेला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. LPG गॅस संदर्भातील तक्रारींसाठी नागरिकांनी टोल फ्री हेल्पलाईन क्रमांक 1800-233-3555 यावर संपर्क साधावा. तसेच धान्य, केरोसिन, साखर यांसारख्या इतर अत्यावश्यक वस्तूंच्या पुरवठ्याबाबत तक्रार नोंदवण्यासाठी 0233 26 00 500 या लँडलाईन क्रमांकावर जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे की सध्या जिल्ह्यात अत्यावश्यक वस्तूंचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊन अनावश्यक साठेबाजी करू नये. काही व्यक्तींकडून सोशल मीडियावर किंवा इतर माध्यमातून चुकीची व दिशाभूल करणारी माहिती पसरवली जात असल्यास त्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशाराही प्रशासनाने दिला आहे. जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष फुलके यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की कोणत्याही प्रकारची अफवा किंवा चुकीची माहिती पसरवण्याऐवजी नागरिकांनी प्रशासनाशी थेट संपर्क साधावा. जिल्हा प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असून नागरिकांच्या अडचणी तातडीने सोडवण्यासाठी नियंत्रण कक्ष 24 तास कार्यरत ठेवण्यात आले आहे. नागरिकांनी संयम बाळगून प्रशासनास सहकार्य करावे. तसेच कोणतीही अडचण आल्यास त्वरित नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.